हॅलो स्टुडंट, आज आपण इराचा सेशन नंबर 47 पाहणार आहे. त्यामध्ये टायपिंग करून घ्यायची आहे आणि नंतर सेल्फ पाथ लर्निंगला क्लिक करा. यामध्ये 5 क्वेश्चन आहेत, तर ते आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करूया. अशा प्रकारे आपले सेल्फ पाथ लर्निंग कंप्लीट झालेले आहे. सेल्फ पाथ लर्निंग नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे नॉलेज चेक. यामध्ये परत 5 क्वेश्चन आहेत, तर ते आपण सॉल्व्ह करूया. अशा प्रकारे आपले नॉलेज चेक कंप्लीट झालेले आहे. नॉलेज चेक नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे डू इट युअर सेल्फ. तर आपण हे स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करणार आहेत प्रॅक्टिकल क्वेश्चन, तर ते आपण सॉल्व्ह करूया. इन द गिवन प्रेझेंटेशन सेट झूम इन साईज 66. झूम साईज आपल्याला 66 करायची आहे. त्यासाठी व्ह्यू टॅबमध्ये झूम ग्रुप, तर इथे व्ह्यूमध्ये जायचे, इथे झूम आयकॉनला क्लिक करा आणि इथे 66 नाही आहे, तर आपण या ठिकाणी टाईप करायची आहे 66 आणि ओके करा, सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन, इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट द शेप ओव्हल. ओव्हल शेप इन्सर्ट करायचा आहे. त्यासाठी इन्सर्ट टॅब, इलुस्ट्रेशन्स आणि शेप्स. तर आपण इन्सर्ट टॅबमध्ये गेलो. या ठिकाणी शेप्स घेण्यासाठी इथे या ग्रुपला क्लिक केले, शेप्स, आणि ओव्हल शेप आपल्याला इन्सर्ट करायचा आहे, सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन, in the given presentation insert a text box using insert tab illustration group shape. तर या ठिकाणी टेक्स्ट बॉक्स जो आहे तो शेपमधून घ्यायचा आहे. तर इन्सर्टला क्लिक केले आणि इथे शेपमधून आपण या ठिकाणी टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन्सर्ट अ पिक्चर फ्रॉम युअर सिस्टीम. आपल्या कम्प्युटरमधील इथे पिक्चर घ्यायची आहे. तर इथे मी इन्सर्ट टॅबला क्लिक केले, पिक्चर, आणि इथं माझ्या कम्प्युटरवर डेस्कटॉपवरचं जे पिक्चर आहे ते मी पिक्चरला क्लिक केले आणि या ठिकाणावरून मी पिक्चर इथं इन्सर्ट केलेली आहे, सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन, इन द गिवन प्रेझेंटेशन सिलेक्ट द टेक्स्ट प्रेझेंटिंग यू फॉर यू. तर हे टेक्स्ट सिलेक्ट करायचे आहे आणि स्पेलिंग, ग्रामर, रिव्ह्यू टॅबमधून, प्रूफिंग ग्रुपमधून आपल्याला चेक करायची आहे. तर या ठिकाणी बघा, सिलेक्ट द टेक्स्ट. हे टेक्स्ट आपल्याला सिलेक्ट करायचे आहे प्रेझेंटिंगपासून. हे टेक्स्ट मी सिलेक्ट केले. या ठिकाणी रिव्ह्यू टॅबला क्लिक करायचे आणि इथं प्रूफिंग ग्रुपमध्ये स्पेलिंग, ओके. अशा प्रकारे आपले डू इट युअर सेल्फ कंप्लीट झालेले आहे. डू इट युअर सेल्फ नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे सिम्युलेशन क्वेश्चन. तर सिम्युलेशन सेशनमध्ये 2 क्वेश्चन आहेत, तर ते आपण सॉल्व्ह करणार आहेत. अप्लाय सिम्पल फ्रेम टू द सिलेक्टेड इमेज. एक इमेज सिलेक्ट आहे, त्याला आपल्याला काय करायचं आहे, फ्रेम अप्लाय करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला फॉर्मॅट टॅबमध्ये जायचे आणि या ठिकाणावरून आपण एक फ्रेम अप्लाय करायची आहे. फर्स्ट फ्रेमला क्लिक करायचे. नेक्स्ट, इन्सर्ट अ मोबाईल आयकॉन फॉर द कॉन्टॅक्ट नंबर, ऑल्सो चेंज द ग्राफिक्स फील. या ठिकाणी आपल्याला मोबाईल आयकॉन इन्सर्ट करायचा आहे. तर इन्सर्ट टॅबवर क्लिक करा. यामध्ये आयकॉन्स, त्यानंतर इथं आपल्याला आयकॉन्स सर्च बारवर क्लिक करायचे आणि यामधून हा जो मोबाईलचा आयकॉन आहे यावर क्लिक करा आणि इन्सर्ट. नंतर आपल्याला फॉर्मॅट टॅबमध्ये जायचे आणि ग्राफिक फील यामधून व्हाईट कलर आपल्याला अप्लाय करायचा आहे.
अशा प्रकारे आपले सिम्युलेशन क्वेश्चन्स कंप्लीट झालेले आहेत. सिम्युलेशन क्वेश्चन नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. तर आपण इथे सेशन कंप्लीशन टेस्टला क्लिक करू. स्टार्ट. नेक्स्ट. द मोस्ट वाइडली युज्ड हँडहेल्ड कम्प्युटर्स आर. सर्वात जास्त वापरला जाणारा हँडहेल्ड कम्प्युटर म्हणजे स्मार्टफोन. डिस्क क्लीनअप, फाइल कॉम्प्रेन्शन अँड डिस्क डिफ्रॅगमेंटर आर ऑल एक्झाम्पल ऑफ युटिलिटी प्रोग्राम. या सर्वांना काय म्हणतात? युटिलिटी. मास स्टोरेज डिव्हाइस आर स्पेशलाइज्ड हाय कॅपॅसिटी सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस डिझाइनड टू स्टोअर लार्ज अमाउंट ऑफ डेटा फॉर अन ऑर्गनायझेशन. तर हे ट्रू आहे. That device use the information received from the GPS satellite to uniquely determine the geographical location of this device. तर GPS. तर अशा प्रकारे आपली सेशन कंप्लीशन टेस्ट कंप्लीट झालेली आहे. म्हणजेच आपला 47 नंबरचा सेशन कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.